नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गोरे एस पी. आज आपण इयत्ता 11वी विषय भूगोल मधील प्रकरण क्रमांक 2 विदारण आणि विस्तृत झीज या प्रकरणाला अनुसरून माहिती घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, प्रकरणाच्या सुरुवातीस या ठिकाणी तुम्हाला आकृती क्रमांक 2.1 दर्शवलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला या आकृतीला अनुसरून काही प्रश्न विचारलेले आहेत. विद्यार्थ्यांनो, आकृतीमध्ये या ठिकाणी खडकांचे प्रकार दर्शवलेले आहेत. तसंच त्याच्या निर्मितीला अनुसरून या ठिकाणी प्रक्रिया जी आहे ही काही दर्शवलेली आहे. विद्यार्थ्यांनो, आकृतीला अनुसरून जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया. तुम्हाला पहिला प्रश्न विचारलेला आहे, आकृतीमध्ये दाखविलेल्या खडकांचे प्रकार ओळखा. विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर आपल्याला सांगता येईल अग्निजन्य खडक, स्तरित खडक व रूपांतरित खडक हे खडकांचे प्रकार आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, उत्पत्तीनुसार त्यांचा क्रम लावा. विद्यार्थ्यांनो, उत्पत्तीनुसार किंवा निर्मितीनुसार आपल्याला खडकांचे पुढील क्रम लावता येईल. पहिला प्रकार अग्निजन्य खडक, त्यानंतर स्तरित खडक व तिसरा रूपांतरित खडक. अशा प्रकारे या ठिकाणी क्रम लावता येईल. तिसरा प्रश्न आहे, स्तरित खडकाची निर्मिती कशी होते. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी स्तरित खडकाची निर्मिती पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल. पृथ्वीवरील खडकांचे लहान लहान तुकडे होतात. हे लहान लहान तुकडे विदारण प्रक्रियेमुळे होत असतात. ते बाह्यकारकांमार्फत हे तुकडे वाहून नेले जाऊन अन्य ठिकाणी एकमेकांवर स्तरांच्या स्वरूपात संचित केले जातात किंवा होतात. या अवसादात अन्य जैविक घटकही मिसळले जातात व त्यावर प्रचंड दाब पडत असल्यामुळे व लुंकन पदार्थाद्वारे स्तरित खडकाची निर्मिती होते. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला स्तरित खडकाची निर्मिती जी आहे ही सांगता येईल. त्यानंतर चौथा प्रश्न विचारलेला आहे, कोणकोणत्या घटकामुळे खडकांचे लहान तुकडे होऊ शकतात. याचं उत्तर आपल्याला सांगता येईल की पाणी, दाब व उष्णता या घटकांचा परिणाम होऊन विदारण प्रक्रिया घडून येते व खडकांचे लहान लहान तुकडे होतात. त्यानंतर पाचवा प्रश्न विचारलेला आहे शेवटचा, कोणता खडक सहजतेने तुटेल, सकारण सांगा. विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे स्तरित खडक सहजतेने तुटेल, कारण या खडकात जोड किंवा स्तर असतात. त्यामुळे हा स्तरित खडक लवकर तुटेल किंवा सहजतेने तुटेल. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आकृतीला अनुसरून या ठिकाणी जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आपल्याला थोडक्यात सांगता येईल. त्यानंतर प्रकरणाचा पुढील जो भाग आहे यामध्ये विदारण म्हणजे काय हे आपण आता थोडक्यात समजावून घेऊ. विद्यार्थ्यांनो, आपण पाहतो या ठिकाणी भूपृष्ठावरील खडक जे आहेत हे कायमस्वरूपी या ठिकाणी त्याच आकारात आपल्याला राहिलेले दिसत नाहीत. तर भूपृष्ठावरील हे खडक तुटतात, फुटतात, त्यातील कण सुटे होतात. त्यामुळे खडक कमकुवत बनतात. या विलगीकरण व विघटन या प्रक्रिया घडून येतात. यालाच विदारणाची प्रक्रिया असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, खडकाचे विदारणाची प्रक्रिया ही पाणी, तापमान आणि दाब यांच्या क्रियेतून घडून येत असते. विदारणामध्ये पदार्थांचे स्थानांतर किंवा वहन प्रक्रिया ही एका जागेवरच घडते. विदारणामुळे खडक झिजतात, खडकांचे तुकडे तुकडे होतात, पृष्ठभाग विलग होतो
व मूळ खडकाचा आकार त्यामुळे बदलतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी विदारणाची प्रक्रिया जी आहे ही साधारणपणे घडून येते. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर विदारणाचे प्रकार जे आहेत हे आपण आता थोडक्यात समजावून घेऊ. विदारणाचे या ठिकाणी खडकाचे विदारण हे कोणत्या प्रकारे होते त्याला अनुसरून साधारणपणे आपल्याला विदारणाचे 3 प्रकार या ठिकाणी सांगता येतील. एक कायिक विदारण, दुसरा रासायनिक विदारण व तिसरा जैविक विदारण. हे 3 प्रकार या ठिकाणी विदारणाचे पडतात. त्यातील पहिला जो प्रकार आहे तो लक्षात ठेवायचा आहे, कायिक विदारण. दुसरा प्रकार तुम्हाला सांगितलेला आहे रासायनिक विदारण व तिसरा प्रकार जो आहे तो देखील महत्त्वाचा आहे, या ठिकाणी जरी दिलेला नसला तरी, तो म्हणजे जैविक विदारण. विद्यार्थ्यांनो, यातील कायिक व रासायनिक विदारण हे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, कारण या 2 प्रकारे खडकांचे विदारण जे आहे हे सर्वात मोठ्या प्रमाणात आपल्याला होत असलेलं दिसून येतं. विद्यार्थ्यांनो, कायिक व रासायनिक विदारणावर परिणाम करणारे घटक जे आहेत त्यांना अनुसरून आता आपण थोडक्यात माहिती पाहूया. कायिक व रासायनिक विदारणावर परिणाम करणारा पहिला घटक आपल्याला सांगता येईल तो म्हणजे पाणी. विद्यार्थ्यांनो, पाणी हा सर्वसामान्यतः अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पाणी हे विदारणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. खडकातील लहान भेगा आणि खडकाचं जे काही क्षेत्र असतं यामध्ये पाणी शिरते किंवा झिरपते. ज्या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा उच्च असते, म्हणजे दिवसाचे तापमान अतिशय जास्त असते व रात्रीचे तापमान अतिशय कमी असते, अशा प्रदेशात खडकाच्या भेगांमध्ये शिरलेले पाणी हे रात्रीच्या वेळी गोठते. त्यावेळी त्याच्या आकारमानात वाढ होते व खडकाच्या भिंतीवर त्याचा दाब पडून खडकाच्या भेगा रुंदावतात. ही प्रक्रिया सातत्याने चालू राहिल्याने खडक फुटतात. या प्रक्रियेला गोठण वितळण प्रक्रिया असे म्हणतात. या ठिकाणी स्क्रीनवर आकृती दर्शवलेली आहे. पहा, या ठिकाणी गोठण आणि विदारण प्रक्रियेची ही आकृती या ठिकाणी तुम्हाला यावरून पाणी हा विदारणावर कशा प्रकारे प्रभाव पाडतो हे आपल्याला यावरून स्पष्ट होतं. विद्यार्थ्यांनो, पाण्यामुळे रासायनिक विदारण 2 प्रकारे होते. पाण्यातील रेणूचा खडकात असलेल्या खनिजांशी संयोग होऊन किंवा घडून येतो. त्यामुळे होणाऱ्या विदारणास जलीय अपघटन असे म्हणतात. खडकातील खनिजांची रासायनिक रचना बदलून तयार झालेली संयुगे जल अपघटनामुळे खडकांशी विघटन घडून आणतात. विद्यार्थ्यांनो, खडकातील काही खनिजे खडकातील पाण्याशी किंवा हवेतील आर्द्रतेमुळे देखील विरघळत असतात. या प्रक्रियेस द्रवीकरण असे म्हणतात. अशी खनिजे विरघळल्याने आम्लांची निर्मिती होते व हे आम्ल पाण्याबरोबर वाहून निघून जातात. याचं उदाहरण जर पाहायचं झालं तर चुन खडकातील कॅल्शियम पाणी आणि हवेच्या संपर्कात जेव्हा येते त्यामुळे कार्बोनिक आम्लाची निर्मिती होते. ही खनिजे पाण्यात विरघळतात व दूरवर वाहून नेली जातात. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर कायिक व रासायनिक विदारणावर परिणाम करणारा पुढचा दुसरा घटक जो आहे तो म्हणजे ऑक्सिजन. विद्यार्थ्यांनो, खडकातील काही खनिजांचा पाण्यातील किंवा हवेतील ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा संयोग घडून येतो. लोह आणि ॲल्युमिनियमसारखी खनिजे ऑक्सिजनशी संयोग होऊन त्यांचे भस्मीकरण प्रक्रिया झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते. लोह जेव्हा हवेतील किंवा पाण्यातील ऑक्सिजनशी संयोग पावते त्यावेळी लोह खनिजास या ठिकाणी किंवा लोह खडकास या ठिकाणी तांबडा
रंग प्राप्त होतो. तर ॲल्युमिनियम भस्मीकरणामुळे या ठिकाणी खनिजाला पिवळा रंग प्राप्त होतो. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर आकृती दिसत आहे पहा. जेव्हा लोह खनिजाचा ऑक्सिजनशी संपर्क येतो व ऑक्सिडेशन किंवा भस्मीकरणाची जी काही प्रक्रिया घडून येते, त्यावेळेस या खडकाचा रंग जो आहे हा आपल्याला बदललेला दिसून येतो व त्याला तांबडा रंग प्राप्त झालेला दिसतो. अशा प्रक्रियेस या ठिकाणी भस्मीकरणाची प्रक्रिया म्हणून ओळखलं जातं. आपण जेव्हा लोह किंवा पोलाद या धातूबरोबर जेव्हा भस्मीकरणाची प्रक्रिया घडून येते, तेव्हा आपण त्याला गंज पकडला म्हणून या ठिकाणी आपण त्याला ओळखतो. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर कायिक व रासायनिक प्रक्रियेवर परिणाम करणारा तिसरा घटक जो आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड. कायिक व रासायनिक विदारणावर कार्बन डायऑक्साईड या घटकाचा मोठ्या प्रमाणात परिणाम घडून येतो. मृदेतील मृत घटकांच्या विघटनाच्या किंवा कुजणीच्या प्रक्रियेतून कार्बन डायऑक्साईड हा निर्माण होतो. हा कार्बन डायऑक्साईड व हवेतील कार्बन डायऑक्साईड खडकातील खनिजांच्या संपर्कात येतो. फेल्डस्पार आणि कार्बोनेट सारखे खनिजांचे त्यामुळे विघटन होते. विशेषतः चुनखडीच्या प्रदेशात किंवा चुनखडीसारख्या स्तरित खडकांबाबतीत आपल्याला हे खनिजांचे विघटन जे आहे हे घडून आल्याचं या ठिकाणी दिसून येतं. विद्यार्थ्यांनो, आर्द्र हवामानात विदारण प्रक्रियेत आपल्याला पाणी मोठ्या प्रमाणात मदत करत असलेलं दिसून येतं. तर शुष्क हवामानात पाण्याच्या अभावामुळे कार्बोनेट खडकाचे कडे तयार झालेले आपल्याला दिसते. हे खडक विदारण प्रक्रियेस विरोध करतात. बहुतेक वेळा कार्बनन आणि द्रवीकरण हे एकाच वेळी प्रक्रिया घडून येतात. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर कायिक व रासायनिक विदारणावर प्रक्रिया करणारा पुढचा घटक आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, तो म्हणजे क्षार. खडकातील क्षार रासायनिक संयुगे असून देखील कायिक विदारण घडून येते. म्हणजे खडकामध्ये क्षार असतात. हे रासायनिक संयुग असले, क्षार हे रासायनिक संयुगात जरी असले तरी देखील आपल्याला त्या ठिकाणी कायिक प्रकारचं विदारण, कायिक म्हणजेच भौतिक प्रकारचं विदारण घडून आलेलं दिसतं. कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी प्रकारचे क्षार जे असतात हे खडकात आपल्याला असलेले दिसतात. त्यांना उष्णता मिळाल्यास हे क्षार प्रसरण पावतात. त्याच्या परिणामामुळे मूळ खडकात असलेल्या क्षारांचे स्फटिकीकरण घडून येते. स्फटिकीकरण झालेले क्षार मूळ खडकापासून वेगळे होतात व बाजूला पडतात. त्यामुळे खडक दुभांगतो. अशा प्रकारचे विदारणाची प्रक्रिया ही ज्या ठिकाणी कोरडा व दमट ऋतू एकामागून एक आलटून पालटून येतात अशा प्रदेशात किंवा सागरी किनाऱ्याच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात घडून आलेली दिसते. याच्या परिणामामुळे खडकास मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे आकार प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी क्षार या घटकाचा खडकाच्या कायिक व रासायनिक विदारणावर परिणाम झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आकृतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला विदारणामुळे मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे तयार झालेला भू आकार जो आहे हा या ठिकाणी दिसून येतो. ह्या मधमाशांच्या पोळ्यासारख्या ठिकाणी दिसणारा जो आकार आहे, या आकारादरम्यान या ठिकाणी असणारे जे काही क्षार आहे, हे क्षार हे स्फटिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे मूळ खडकापासून
आपल्याला बाजूला झाल्यामुळे या ठिकाणी त्याला असा आकार जो आहे हा प्राप्त झाल्याचा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर कायिक व रासायनिक विदारणावर परिणाम करणारा पुढचा जो घटक आहे तो म्हणजे उष्णता. ह्या उष्णतेचा खडकाच्या कायिक व रासायनिक विदारणावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. याला अनुसरून थोडक्यात माहिती पाहूया. उष्ण वाळवंटी प्रदेशात तापमानाची दैनिक कक्षा ही अधिक असते, म्हणजे दिवसाचे तापमान जास्त असते व रात्रीचे तापमान हे कमी असते. विद्यार्थ्यांनो, वाढत्या तापमानाबरोबर खडक तापतात. खडकातील खनिजे देखील या तापमान वाढीमुळे भिन्न प्रतिसाद देतात. खडकातील काही खनिजे हे उष्णतेमुळे सारख्याच प्रमाणात प्रतिसाद देतात, म्हणजे सारख्याच प्रमाणात ते प्रसरण पावतात. तर त्यातील काही खनिजे ही वेगवेगळ्या प्रमाणात प्रसरण पावतात. याचं कारण आपल्याला सांगता येईल. कारण खडकामध्ये एकाच प्रकारची खनिजं नसतात, भिन्न प्रकारची खनिजं असल्यामुळे ही भिन्न प्रकारची खनिजे भिन्न प्रमाणात या ठिकाणी प्रसरण पावतात. विद्यार्थ्यांनो, त्यामुळे खडकातील कणांमध्ये निर्माण होणारा रेवनीय ताण जो असतो हा कमी जास्त झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे सातत्याने होणाऱ्या या औष्णिक फरकामुळे खडकातील कण सुटे होतात व विदारणाची प्रक्रिया घडून येते. या विदारणास कणीय विदारण असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, कणीय विदारणामध्ये खडकातील खनिजांचे कण हे सुटे होतात. या ठिकाणी स्क्रीनवर आकृतीमध्ये तुम्हाला कणीय विदारण जे आहे याला अनुसरून आकृती दर्शवलेली आहे. खडकातील भिन्न खनिजे असल्या कारणानं या ठिकाणी वाढत्या तापमानाबरोबर त्यातील भिन्न खनिजे जे आहेत ही स्वतंत्रपणे किंवा भिन्न प्रमाणात प्रसरण पावतात व आकुंचन पावतात. त्यामुळे खडकावर जो रेवनीय ताण निर्माण होतो ह्या औष्णिक फरकाला अनुसरून प्रसरण आणि आकुंचन सातत्यानं ही प्रक्रिया घडून येऊन या ठिकाणी आपल्याला हे कणीय विदारणाची प्रक्रिया जी आहे ही निर्माण झाल्याचे दिसते. विद्यार्थ्यांनो, दैनिक तापमान कक्षा जास्त असणाऱ्या प्रदेशात किंवा उष्ण वाळवंटी प्रदेशात खडक फुटण्याची प्रक्रिया ही तीव्रतेने झाल्यामुळे कित्येकदा खडक फुटताना स्फोट झाल्यासारखा आवाज येतो. स्फोटाचा आवाज हा पिस्तुलातून गोळे झाडल्याप्रमाणे होतो आणि या ठिकाणी खडक फुटण्याची प्रक्रिया जी आहे ही घडून येते. त्यास अनुसरून विखंडनाची प्रक्रिया जी आहे ही घडून आलेली दिसते. तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर खालील दुसरी आकृती जी आहे ही विखंडनाची दर्शवलेली आहे. विद्यार्थ्यांनो, ग्रानाईटसारखा जो काही खडक असतो ह्या ग्रानाईटसारख्या खडकात जोड असतात किंवा जॉईंट असतात. हे जोड उष्णतेमुळे विदारित होतात व त्यांचे मोठे खंड किंवा तुकडे पडतात. याला खंड विखंडन असे म्हणतात. दैनिक तापमान कक्षा जास्त असणाऱ्या प्रदेशात प्रामुख्याने आपल्याला खंड विखंडनाची प्रक्रिया जी आहे ही घडून आलेली दिसते. प्रामुख्याने दैनिक तापमान कक्षा जास्त असलेल्या प्रदेशातच ही प्रक्रिया आपल्याला घडून आलेली दिसते. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर कायिक व रासायनिक विदारणावर परिणाम करणारा पुढचाच घटक आहे तो म्हणजे दाब. विद्यार्थ्यांनो, खडकांचे स्तरावर स्तर असल्यामुळे खडकाच्या वरील स्तराचा खालील खडकाच्या स्तरावर प्रचंड दाब असतो. खडकाचा वरील स्तर निघून गेल्यामुळे
खालील स्तर हा उघडा पडतो. त्यामुळे त्यावरील दाब हा कमी होतो. दाब कमी झाल्याच्या परिणामामुळे खडकात काही सेंटीमीटर ते काही मीटर जाडीचा खोलवरील भाग हा उघडा पडल्यामुळे तो खडक बाहेरील बाजूस प्रसरण पावतो. अशा प्रसरणामुळे खडकाला भेगा पडतात. ताण कमी झाल्याने किंवा दाबमुक्त झाल्याने होणारे खडकांचे विदारणाची जी प्रक्रिया असते त्याला स्थानभ्रष्ट विदारण म्हणून देखील ओळखले जाते. विद्यार्थ्यांनो, खडकाचा वरील स्तर निघून गेल्यामुळे खालील खडकावरील किंवा खडकाच्या खालील स्तरावरील ताण कमी झाल्यामुळे किंवा दाब मुक्त झाल्यामुळे या ठिकाणी जो खालील खडक असतो हा खडक प्रसरण पावतो. त्याचप्रमाणे या खडकाचा बाह्य स्तर जो आहे हा मूळ खडकापासून सतत सुट्टा होत राहतो. ज्याप्रमाणे कांद्याची पापुद्रे ज्याप्रमाणे सुट्टी होतात त्याप्रमाणे अशा खडकाची बाहेरचा स्तर जो असतो हा देखील सतत सुट्टा होत राहतो. त्याला आपण अपरपण असे म्हणतो. विद्यार्थ्यांनो, ग्रानाईटसारख्या एकसंध खडकात या प्रकारची क्रिया जी आहे ही आपल्याला या ठिकाणी सातत्यानं घडत असलेली दिसून येते. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे दख्खनच्या पठारावरील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा या प्रदेशात आपल्याला या प्रकारचे क्रिया जी आहे किंवा खडकापासून सतत सुट्ट होत जाणारी जी आवरण आहेत अपरपण ज्याला आपण म्हणतो, ही प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. या अपरपणाच्या प्रक्रियेतूनच या ठिकाणी निर्माण झालेले खडकांचे जे घुमट आहेत हे घुमट आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ज्या ठिकाणी मोठ्या कणांचे अग्निजन्य खडक सापडतात तेथे या खडकाला आपल्याला घुमटासारखा आकार निर्माण झालेला दिसतो. या ठिकाणी आकृतीमध्ये पहा, तुम्हाला अपरपणाची प्रक्रिया जी आहे ही दर्शवलेली आहे. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण आज विदारण म्हणजे काय, तसंच विदारणाचे प्रकार व कायिक रासायनिक विदारणांवर प्रक्रिया करणारे जे काही घटक आहे या घटकांविषयी आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. सर्व मुद्दे या ठिकाणी थोडक्यात लक्षात ठेवायचे आहेत.